वहिनी, ए वहिनी. वंस, काय झालं? अगं पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे आज. जेवणाचं काय ठरवलंयस? काहीतरी छान बेत करूयात बघ. तुम्ही सांगा काय करायचं, मी करते. वहिनी, तुझी नाराजी मला कळतीये, पण माझ्यासाठी म्हणून का होईना पण एकदा मुलगी बघा ना. अगं तुला पसंत पडेलच, पण अभिलाही पसंत पडेल. अभि दादा कुठे? तुझं काय काम आहे त्याच्याकडे? त्यांच्याबद्दल मला स्पेशल काहीतरी सांगायचं होतं बघा. काय सांगायचं होतं? वहिनी, अगं तू तिचं काय ऐकत बसलीयस? आता म्हणे मला काहीच आठवत नाहीये. काय ग, आठवतंय का काही? या टायमाला मला बरोबर आठवलं होतं बघा, पण तुम्ही मध्ये बोललात ना, मग सगळंच विसरायला झालं बघा. शाबास, म्हणजे घाल परत सगळं माझ्या डोक्यावरती तू. बरं हे बघ, जेव्हा आठवेल ना तेव्हा सांगायला ये, पण आत्ता पहिल्यांदा कामं उरक. वनिता, या सगळ्या कामाचे ना तुला मी वेगळे पैसे देणार आहे बरं का. हा आत्ता करते बघा. वहिनी, तुला असं वाटतं ना की अभिला चांगली बायको मिळावी, या घराला चांगली सून मिळावी. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. मी अभिला पण लवकर यायला सांगितलंय, तो येईलच इतक्यात. मी तयारीला लागते. हो. म्हणजे जेवणात काय करता येईल बघते. बघ बघ. काय ग, काय झालं तर परत? तुम्ही अभि दादा बद्दल काहीतरी बोलत होतात काय? हो मग. आत्याबाई, तुम्ही लक्षात ठेवा बरं का, मला काय सांगायचं होतं ते. हा, पण मला अभि दादा बद्दल काय सांगायचं होतं ना ते बघा, मी असं आठवून आली बघा. आत्ता येते, मला काहीतरी सांगायचंय अभि दादा बद्दल. मी जाते. शेट्टी यार, खूपच मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. तुम्हाला महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय का? नाही नाही, म्हणजे असं महत्वाचं काम वगैरे काही नाहीये, पण असं अडकून बसल्यासारखं झालं ना, म्हणून चिडचिड होती. बाकी काही नाही. आणि तसंही तुम्हाला सोडून मला कुठेच जावं असं वाटत नाही. काही बोललात का? हा, नाही. काय करायचं आपण आता? तर काही नाही, तुम्ही म्हणताय तसं बाहेरून कोणी दार उघडताय का त्याची वाट पाहायची. बाहेर कोणाला आवाज देऊया का? नाही नाही, प्लीज प्लीज असलं काही करू नका तुम्ही, प्लीज. नाही नाही, डोंट वरी. आय नो तुम्ही असं का म्हणताय ते कळतंय मला. मी नैना मॅडमना फोन करून बघू का? हा, गुड आयडिया. फोन उचलतच नाहीये, कामात असतील बहुतेक. हरकत नाही. आता काय, त्यांचा फोन येण्याची वाट पाहायची, दुसरा काय पर्याय. या सगळ्या गडबडीत तुम्हाला मी चहा कॉफी काहीच विचारलं नाही. काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी? कॉफी चालेल. हो, कॉफी आवडते ना तुम्हाला? नाही पण ठीक आहे, आता नको. का? नाही, कशाला उगाच तुम्हाला त्रास. कॉफी बनवायला कसला आलाय त्रास? मी आणते पटकन. सिलेंडरला पण आत्ताच संपायचं होतं.
काय करताय तुम्ही? हो, हा सिलेंडर संपला ना म्हणून नवीन लावतीये. रेग्युलेटर लावायचा प्रयत्न करते पण लागतच नाहीये. थांबा मी बघतो, एक मिनिट. मी मदत करू का? चालेल. झालं, सिलेंडरचं काम झालं. मी काय म्हणतो, आज मी कॉफी बनवू का? हा म्हणजे एका हाताला लागलंय त्यामुळे जमणार नाही नीट, पण तुम्ही थोडी मदत कराल ना? प्रश्न हो, मी करते ना. तुम्ही तो रोजच करता, आज माझ्या हातची कॉफी पिऊन बघा. चला. घ्या. आता सांगा कशी झाली कॉफी? घ्या. छान, खरंच छान झाली. थँक्स. थँक्स मित्रा. तू ऐनवेळी बंद झालास म्हणून मला आज माझ्या नशिबाचं दार उघडल्यासारखं वाटतंय. कोणी तुझ्या समोर सुख द्यायला आलंय तर तू तुझी फाटकी झोळी कवटाळून बसलीयस. कारण तुला माहीतच नाही, सुख झोळीत घ्यायचं नसतं, ते ओंजळीत साठवायचं असतं. मी काय म्हणते, तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलवरून फोन लावून बघता का नैना मॅडमना? हा, बघतो. अरे बापरे, काय झालं? माझ्या फोनची बॅटरी पूर्ण गेली आहे. तुमच्याकडे या फोनचा चार्जर असेल का? नाही हो, ह्या मोबाईलचा चार्जर नाहीये. ठीक आहे, एक कॉल तर लागूच शकतो. बघतो, ट्राय करू. कमाल आहे, माझ्या फोनवरून लागतच नाही यांचा नंबर. तुमच्याकडे नैना मॅडमच्या हॉस्पिटलचा नंबर आहे का? गुड सजेशन. माझ्याकडे आहे नंबर, लावून बघतो. हॅलो, तिथे नैना मॅडम आहेत का? त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. त्यांना प्लीज फोन देता का? काय? हो का? ओके, ठीक आहे. काय झालंय? नैना मॅडम आज हॉस्पिटलला गेल्याच नाही. बापरे, ह्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या नाहीयेत, फोन पण उचलत नाहीये. मग आहेत कुठे? अच्छा अच्छा, मॉल पर्यंत पोहोचलात का तुम्ही? अहो मग पुढच्याच कोपऱ्यावरती उजव्या हाताला जज परांजपेंचं घर कुणालाही विचारा, कुणीही सांगेल. अहो या, आम्ही वाट बघतोय. वहिनी, पाहुणे पोचले तर कोपऱ्यापर्यंत 5 मिनिटात घरी पोहोचतील. अभि कुठं आहे?
त्याचा फोन लागत नाहीये. म्हणजे तू पण ना, आता मी विचारल्यावर हे सगळं मला सांग. हं? मी परत लावून बघू का? राहू दे, मी लावते ना आता. आपण ज्या नंबरवर संपर्क करण्यास प्रयत्न करत आहात तो यावेळी संपर्क क्षेत्रामध्ये नाही किंवा बंद आहे. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा. सुहा, तुला माहिती का ग अभि कुठे गेलाय ते? नाही. मुलगा पण ना, तरी सकाळी बजावलं होतं त्याला घरी लवकर परत ये म्हणून, पण अजून पत्ता नाहीये. आणि आता फोन पण बंद ठेवलाय. आता दोघी एकमेकींकडे बघत उभ्या राहू नका. पाहुणे कधीही दारात येतील. वहिनी, सरबत वगैरे सगळं तयार आहे ना? हो तयार आहे, पण मी आता ते आता पण बीड बोलत बसायला आपल्याकडे वेळ नाहीये. पाहुणे कधीही येतील. जी काही कामं राहिली असतील ना ती पटकन उरकून घ्या बघू. नंतर ऐनवेळी पाहुणे दारात आल्यानंतर गडबड नकोय मला कसली. अगं पण आत्याई दादा अजून आलाच नाहीये तर. येणार, मी सांगितलंय आणि तो येणार नाही असं कधी झालंय का? येईल तो, वाटेवरच असेल. हं? आणि त्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही दोघींनी तुम्हाला जी कामं सांगितलीत ना त्याची काळजी करा. येईल तो. या अभिचा पण ना मला काही कळत नाहीये. इथे पाहुणे दारात यायची वेळ झालीये आणि हा फोन बंद करून बसलाय. पण दादा स्वतःचा फोन कधीच ऑफ करत नाही सहसा. तू लावून बघ परत, लागला तर लागला. बघ फक्त आपण ज्या नंबरवर संपर्क करण्यास प्रयत्न करत आहात नाही पण खरंच अप्रतिम झाली आहे खिचडी. तुम्ही इतकी छान खिचडी बनवता मला माहितच नव्हतं. आधी माहित असताना घरी असताना रोज तुम्हाला बनवायला सांगितले. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? नैना मॅडमचं अजूनही काही कळत नाहीये. त्या कधी येतील तेही माहित नाहीये. हे पहा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यांना यायचं तेव्हा येऊ दे. माझं काही असं महत्वाचं काम वगैरे नाहीये. सो डोंट वरी. वा, थँक्यू. मग पुढे काय करायचं ठरवलं? म्हणजे म्हणजे जॉब वगैरे? नैना मॅडमना सांगून ठेवलंय. त्यांच्या ओळखीने इथेच मिळाला तर ठीकच आहे, नाहीतर बाहेर कुठेतरी नक्की मिळेल. बाहेर कुठेतरी जॉब नक्कीच मिळेल, पण या शहरासारखं शहर नाही मिळणार. या शहरात खूप लांबून लोक करिअर घडवण्यासाठी येतात. तुम्हाला हे शहर आणि इथली माणसं आवडली नाहीत का? नाही, तसं काही नाहीये. मग तुम्ही इथून जाण्याचा विचार तरी का करताय? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. खरं तर त्यासाठीच मी इथे आलो. खूप आधीच बोलायचं होतं पण धाडस होत नव्हतं. पण आज मी बोलणार आहे. आपण ज्या नंबरवर संपर्क करण्यास काय ग, लागला का फोन? नाही, स्विच ऑफच येतोय. मी एक काम करते, त्याला मेसेज टाकून ठेवते, म्हणजे फोन ऑन झाला की बघेल तो. टाक पटकन मेसेज. आले पाहुणे. हा अभि पण ना, खरंच. नमस्कार. नमस्कार. या ना, या या या, बसा. बाहेर पार्किंगचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही हो, का? नाही म्हणजे बाकीची मंडळी कुठे दिसत नाहीयेत म्हणून. नाही, ऍक्च्युली मी येण्याच्या गडबडीमध्ये तुम्हाला फोन करून सांगायला विसरून गेलो. काय झालं की माझ्या मुलीला अचानक ताप आला. त्यामुळे मिसेस म्हणाली की आपण शब्द दिलाय त्यांना तर तुम्ही जाऊन या. त्यामुळे मी एकटाच आलो. नाही, ठीक आहे ठीक आहे.
पण तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये ना. अचानक ताप आला म्हणून. नाही नाही, डॉक्टर येऊन गेले. ते म्हणाले काही व्हायरल फीवर आहे. मग ठीक आहे. आता आज तुम्ही आमच्याकडे आलायत मुलगा बघायला. तुमच्या मुलीला बरं वाटलं की आम्ही तुमच्याकडे येऊ. काहीच हरकत नाही. काय वहिनी? घ्या, हो. आमची ओळख करून देते. म्हणजे आपण तर फोनवर बोललोच आहोत. मी मुलाची आत्या आणि मुलाची आई नमस्कार. नमस्कार. आणि ही मुलाची बहीण सोहा. हॅलो. हे मिस्टर परांजपे कुठे दिसत नाहीयेत. दादा पुण्याला गेलाय. शासनाने त्याची एका समितीवर नियुक्ती केली आहे त्या कामानिमित्त. हो का? घर वगैरे व्यवस्थित सापडलं ना? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, ते अभिजित कुठे दिसत नाहीये. अभिजित होता ना, आता इतक्यात घरातच होता. पण ते अर्जंट एक फोन आला म्हणून जरा बाहेर गेलाय. हो का? तरी कधीपर्यंत येतील? खरं तर यायला हवा एव्हा ना. म्हणजे तुम्ही येणार आहे त्याला माहित आहे, त्यामुळे परत यायलाही निघाला होता. मगाशी फोन केला तर ट्रॅफिक मध्ये होता. तो हा दादाला फोन करून बघ हा कुठवर आलाय ते. तुम्ही घ्या ना, तुम्ही काही घेतलंच नाही. घेतो. तुम्ही काही बोलण्याआधी मी तुम्हाला काही विचारू का? काय? आत्याबाई नेहमीच मुली बघण्याचा कार्यक्रम करत असतात. मग पाहिली की नाही कुठली मुलगी? अहो, तुम्ही आत्याईचं काय मनावर घेताय? कधी मुलगी बघण्याचा कार्यक्रम तर कधी मुलगा दाखवण्याचा कार्यक्रम चालूच. तुला म्हटलं होतं ना मी त्यांची मुलगी आपल्याला बघायची म्हणून. अभि, आज संध्याकाळी 7च्या आत घरात यायचंय. हा, कितीही महत्वाचं काम असलं ना तरी आज मी कुठलंही कारण ऐकून घेणार नाही. कुठवर आलाय? फोन उचलत नाहीये तो. हो का? मग नक्की ट्रॅफिक मध्ये असणार. काय ना, गाडी चालवताना तो फोन नाही उचलत. येईल आता इतक्यात. नाही, आम्ही येणार याची कल्पना दिली होती ना. नाही, अचानक असे निघून गेलेत म्हणून. हो माहिती आहे ना, पण त्याचं कामच असं आहे ना की, आणि कामाच्या बाबतीत तो खूपच वेडा आहे. त्याला कशाचं भानच राहत नाही. हो की नाही वहिनी? हो 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 ना. म्हणजे घरी असला ना की आमच्याशी कमी आणि क्लायंटशीच जास्त बोलतो फोनवरून. हो, त्याचं प्रोफेशनच असं आहे ना की मार्केटनुसार त्याच्या स्ट्रॅटेजीज पण बदलत असतात. नाही, ती आता इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहेत म्हटल्यावरती मलाही थोडीफार त्याची कल्पना आहे. पण नाही अहो, आता काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या क्लायंटचा कित्येक कोटींचा फायदा करून दिलाय. ग्रेट. मला वाटतं बहुतेक त्या क्लायंटनीच त्याला बोलवलं भेटायला म्हणून गेलाय. अच्छा, येईलच खरं इतक्यात. तुम्ही काही खाल्लंच नाही, घ्या ना. घेतो. मला माहितीये आज घरी पाहुणे येणार असताना असा गोंधळ घालून ठेवलाय. याचे काय परिणाम होणार आहेत तेही मला माहिती, पण कोणाच ठाऊक का? अजूनही मला मी काही चुकीचं केलंय असं वाटत नाही. सगळं काही कोणीतरी घडवल्यासारखंच घडतंय. आज हे जे काही घडतंय ते यांचं आणि माझं बिघडलेलं नशीब सुधारण्यासाठी तर घडलं नसावं ना.
काय झालंय? मला काहीच कळत नाहीये हो. नैनाचाही अजून पत्ता लागत नाहीये. कुठे गेल्या असतील हो त्या? आता काळजी वाटायला लागली हो. एकतर त्यांचा नवरा कसा आहे माहितीये ना. आई, दादाचा फोन अजून लागत नाहीये. मला वाटतं ह्यांना टाळण्यासाठीच त्याने फोन ऑफ ठेवला असणार. नाही, तो असं कधीच करणार नाही. वंसनचं बोलणं तो टाळणार नाही. नक्कीच काहीतरी दुसरं कारण असणार. आठवलं बघा, एकदाशी आठवलं. वनिता, तुला कळत नाही का? आजचं राजी. वनिता, तुला कळत नाही का? बाहेर पाहुणे बसले. अर्धा एवढं काय करतेस तू? अहो मला आत्याबाईला सांगायचं होतं. हळू बोल. अहो मला आत्याबाईला हे सांगायचं होतं का अभिदादाबद्दल मला जे सांगायचंय ते मला आत्ता आठवलंय. वनिता, तू गप्प बस. मॅडम, तुम्ही हर टायमाला असंच करता. मला हमेशा असंच बोलता. तू इसरभोळी आहे, तुझ्या काही लक्षातच राहत नाही. पण या बारीला म्या तुम्हाला दाखवूनच देणार आहे का या वनिताला बी डोस का हाय 100%. काय माहितीये तुला अभिदादाबद्दल? ते आता कुठं आहेत तुम्हाला माहितीये का? मी सांगते. अहो त्या राणेबाई नाहीत का, त्यांच्याकडे मी कामाला जाते. त्यांच्याकडे जाताना मी आपल्या अभिदादाला आणि मधुमतीला एकत्रच बघितले. मधुमती? मधुमती? कोण मधुमती? अहो मधुमती ती नाही का, पहिलं काय घडलंय तिला आठवायचंच नाही. कुणी बी काय बी बोलत अशी टकटक तोंडाकडे बघत बसायची. अहो ती नाही का आपल्या घरी आलती राहायला आधी. मीनाक्षी? मीनाक्षी मॅडम. तर सकाळच्या टायमाला मी आपल्या अभिदादाला आणि मीनाक्षीला सांगतच बघितलंय.